शिवभक्तांच्या साठी शिवधाम उद्यान शासनाने मंजूर केलं आणि हा चंदू भैया 100% बनवेलच एवढा शब्द तुम्हाला देतो। अभी ये जो भी बनाऊंगा, प्रभु रामचंद्राची मूर्ति असेल, भगवान बिरसा मुंडाची असेल, संभाजी महाराजची मूर्ती असेल, गावित परिवाराला पत्रिका पाठवायची आठवण ठेव जा, नाहीतर अजून ते म्हणतील की यांनी हिंदूंसाठी काहीच केलं नाही। संभाजी महाराजांच्या मूर्तीचं सुद्धा काम चालू आहे। परवाच्या दिवशी या भारत देशाची शान आमच्या धुळे जिल्ह्याचे सुपुत्र राम सुतार यांचं दुर्दैवी निधन झालं आता, पण त्यांच्या परिवाराकडूनच मी संभाजी महाराज धर्मरक्षक यांची मूर्ती बनवतोय। उद्या सकाळी नंदुरबार मधले अपंग जेवढे बी आहेत, ज्यांनी मी माझ्याकडे नाव लिहिलेले आहे, त्या सगळ्या अपंगांना माझ्याकडनं इलेक्ट्रिक बाईक देणार आहे। सकाळी नगरपालिकेमध्ये 23 सायकली मागवल्या, 21 सायकली उद्या सकाळी वाटायच्या आहेत। ज्या गरीबाला बिचारायला चालता येत नहीं, मैं कंजर वाले में गया मत मांगने को, एक कंजर ना भैया भैया कर रहा था, मेरे को दिख ही नहीं रहा था, मेरे को चले भी जाता नहीं। मैं कहा चुनाव हो जाने दे बेटा, चुनाव होने के बाद एक दिन मेरे ऑफिस पे आना, तेरे को कोई भी हालत में इलेक्ट्रिक बाइक दूंगा। अशा सगळ्या लोकांना, तलोदे वालों को भी दे रहा, शाहदे वालों को भी दे रहा। शेवटी आमदार आहे या लोकांच्या गरिबांच्या आशीर्वादाने आहे, सत्ता लोकांच्या आशीर्वादाने भेटते, पण हे आम्ही अजूनपर्यंत समजलो नाही। आम्हाला वाटतं नाही आमच्या बाप दाद्याची जागिरी आहे, आणि म्हणूनच एका परिवाराला पूर्ण सत्तेचे वेळ लागले। माझी विनंती है, आमचा दादा पूछ रहा था उस दिन कि तुम क्या बोल रहे थे, मैं बोल रहा था दादा कि ये तो अभी झांकी है, जिला परिषद बाकी है। 1001% सुप्रिया ताईची आणि दीपक पाटलाची जोडी फिक्स करून देऊ। आणि तुम्हाला भी त्या निवडणुकीमध्ये कळेल की नंदनगरीमध्ये कोणाला पाठवायचं आणि खेड्यावर कोणाला फिरवायचं, एवढे पथ्य तुम्ही पाळले पाहिजेत। त्या विजूभाऊ चौधरी, निलेश श्रीराम यांना बिचाऱ्यांना घरी बसवलं आणि तुमच्याच परिवाराचे सगळे लोक इथं फिरत होते। कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे। पक्षाचे प्रमुख हेच खऱ्या अर्थानं पक्षाचे मालक राहतात, पण एकंदरीतच स्वतःच्या कुटुंबाच्या पलीकडे त्यांनी काहीच पाहिलं नाही, आणि म्हणून अशा लोकांपासून सावध राहिलात तुम्ही। त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो। फार मोठ्या संख्येने 29 नगरसेवक आपले निवडून आले। अजून लोक म्हणतील कि एमआईएम के 4 है। मैं इलाई चौक में जिस दिन आऊंगा उस दिन भी बोलने वाला एमआईएम वालों को भी कि तुम राजनीति मत करना, तुम फुल टाइम राजनीति करेंगे तो मैं भी रिकामा जाए, मैं भी काम ढूंढते रहता। पर अगर तुम्हारी इच्छा होगी तो मेरे गिरे हुए नगर सेवक और तुम साथ में मिलकर काम करेंगे तो मैं करने को तैयार है। बाकी अगर कोई राजनीति करेगा वहां बैठ के, तो झाड़ू वाला भी जल्दी आएगा नहीं, इतना ख्याल में रखना। माझी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की मला संधी दिली आहे तुम्ही,
अजून एकच महिना द्या बस। 100% है तुम्हारा चंदू भैया, तुम्हारे आशीर्वाद से अच्छा होके आने वाला है। मला पाहिल्यावर डॉक्टर भी विचार करतो कि बहुत ही फिट दिख रहा। मैं मेरे पीछे इतने तोड़ के लगे तो मेरा कुछ नहीं होने वाला है। मी माझी कुलदेवी आहे मैयरची माता। मी मैयरला जाऊन सांगून आलो, तुम्हाला सगळ्या नगरसेवकांना सांगतो की माझे नगरसेवक निवडून आले तर मैयरच्या मातेच्या दर्शनाला घेऊन येईल। आणि तुम्हाला आजच सांगतो कि 15 फेब्रुवारी लिहून घ्या तुमच्या डायऱ्यांमध्ये। तुम भी अगर इधर उधर गए तो तुम भी मेरे से उम्मीद मत रखना। 15 फेब्रुवारीला मैयरला जायचंच आहे। दुनिया का कर्ज चलेगा पर कुलदेवी का कर्ज नहीं होना। आणि ते कर्ज फेडायला आपल्याला जायचंच आहे। पुनश्च एकदा सर्व मतदारांचं मी मनापासून आभार मानतो। मी शब्द दिलाय लहान पोरांना। देखो अख्खे गांव ने पार्ट्या खायली, अख्खे गांव ने। जो मतदार है त्या प्रत्येक मतदार ने पार्टी खाई है। खाली बच्चे रह जाए, बच्चे वो बेचारे हर वार्ड में घोषणा देते थे। मैंने बंबई से बैठ के यादी मांगी शिक्षण अधिकारी से। 42,000 बच्चे हैं, 42,000 बच्चे नंदुरबार शहर की नगर पालिका के खाजगी स्कूलों में। 42,000 बच्चों को एक ही दिन पाव भाजी और आइसक्रीम की पार्टी ये चंदू भैया देंगे। खाली थोड़ी तबीयत अच्छी करके लाता। 1 महीने के बाद माझ्या लहान मुलांचं भी कर्ज मला फेडायचं आहे। माझी तुम्हाला परत विनंती आहे, अभिजित दादा तुम्हाला भी विनंती आहे की पण काँग्रेसमध्ये भी माणुसकी होती थोडीफार शिल्लक। ती हिनाताई म्हणतेच की याच्या रक्तामध्ये आज भी काँग्रेस आहे। तुझ्यावर भी तुझं गाव फार प्रेम करतोय। तू उधर से हिसाब करना, हम इधर से हिसाब करेंगे। ये भी बाहर से हिसाब करते लांगा। कारण शेवटी जिल्हा परिषदेच्या लक्ष डोळ्यासमोर ठेवलंय आणि आपण सगळ्यांनी मिळून जिल्हा परिषदची निवडणूक युतीच्या माध्यमातून जरी लढले, कोणी भी जिल्हा परिषदचा अध्यक्ष चालेल, फक्त आणि फक्त जिच्या बापाचं नाव विजय कुमार गावित आहे ती नाही चालणार बाळ। परत एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो। अभिजित दादाला बोलवलं, मी अभिजित दादाचं भी भाषण ऐकत होतो। अभिजित दादा ने पिछले चुनाव में मेरा शेर मारा था उसके गांव में। आज मैं अभिजित दादा का लिख के लाया है। जमी से आए थे जमी पे चल के देखते हैं, चलो हम बुलंदियों से नीचे उतर कर देखते हैं। जो कहते हैं कि लुटा देंगे तुम पे जान, चलो उन दोस्तों को भी आजमा के देखते हैं। आणि सचमुच हमको आजमा के देखना म्हणूनच हा वाटलाय। पुनश्च एकदा सगळ्यांचे आभार मानतो। सगळ्या जण एवढे